तारिणी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता जे मॅडमला काहीच कळायला मार्ग नाहीये की तारिणी गेली कुठे। ती आता त्यांच्या टीमवर चिडते, पण आता कुणीही काहीही सांगायला तयार नाही। तर आता जे मॅडमला कळतच नाही की तारिणी अचानक गायब कशी झाली, ती नक्की गेली कुठे। आणि केदारने सांगितलेलं आहे की ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, पण आता केदारवर काय आता जे मॅडम विश्वास ठेवत नाही। आता जे मॅडमला डाऊट आलेला आहे की तारिणी नक्कीच कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी गेली असणार। तर मी जेवढे तिला ओळखते तेवढी ती बेजबाबदार नाही कडे पाहत ती खूपच हुशार आहे। मित्रांनो, आता जे मॅडमला कळलेलं आहे की तिला आता संशय आलेला आहे की तारिणी तिच्या आईचं सत्य तर शोधायला नाही गेली। तर मित्रांनो, आता जे मॅडम ही आता ज्या व्यक्तीने तारिणीच्या आईचा म्हणजेच वसुंधरा बेलसरेचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीच आता इकडे जे मॅडमला पाठवलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे मॅडम पूर्णपणे करप्ट आहेत। ते पैशांसाठी काही करू शकतात आणि तारिणीच्या आईच्या डिपार्टमेंटला इकडे जे मॅडम सुद्धा होते। त्यामुळे आता तारिणीच्या आईबद्दल बरीचशी माहिती आता जे मॅडमला सुद्धा आहे। तर माहिती ते किती करप्ट आहेत आणि ते आता काही करू शकतात। तर मित्रांनो, ज्यावेळी आता इकडे तारिणी मिशन तिरंगावर गेलेली आहे त्यावेळी मात्र ह्या जे मॅडमने शोध लावलेला आहे। तिला आता कळलेलं आहे की विक्रम कारखानीसने ती तारिणीला दिली आहे। त्यावेळी तिचा प्रचंड संताप होतो। त्यावेळी मित्रांनो, आता ती संधी तिला मिळवण्यासाठी ती आता एक खेळी खेळते। ती म्हणजे ती तारिणीला कॉल लावते आणि ती सांगत असते की तुझी आई जिवंत आहे, तुझ्या आईने आत्महत्या केली नव्हती। तो फक्त एक नाटक होतं, ते एक चित्र घरच्यांसमोर तुझ्या फॅमिली समोर हे दाखवण्यात आलं की तुझी आई जिवंत नाही, पण खरं तर तुझी आई अजूनही जिवंत आहे असं सांगून आता जे मॅडम तिला मिशन तिरंगावरून इकडे मुंबईला घेऊन येतात। हे सगळं काही आता तारिणीला सांगते। त्यावेळी मित्रांनो, हे ऐकताच तारिणीला प्रचंड धक्का बसतो। तिची आई जिवंत आहे ऐकल्यावरती आपल्या आईच्या रक्षणासाठी आता आपल्या मिशन तिरंगा अर्धवट सोडून इकडे येते। तर मित्रांनो, हे सगळं काही जे मॅडम आपल्याला ती पोस्ट मिळावी, आपल्याला मिशन तिरंगा ची संधी मिळावी ह्यासाठी ती सगळं काही करत असते। तर मित्रांनो, आता तारिणी मुंबईला आलेली आहे। त्यावेळी मित्रांनो, ती आता जे मॅडमला जाब विचारत असते की माझी आई कुठे आहे। तर आता जे मॅडम सांगत असतात की मी तुझ्याशी खोटं बोलले, कारण आधी ही संधी मला मिळाली होती, पण विक्रम कारखाने सरांनी तुला पाहिल्यावरती ही संधी तुला दिली आणि ह्याच गोष्टीचा मला प्रचंड राग आला, म्हणून मी तुला खोटं सांगून इकडे बोलावून घेतलं असं म्हटल्यावरती आता तारिणीला खूपच राग आलेला आहे। तारिणी आता सनसनीत जे मॅडमच्या कानाखाली वाजवते आणि ती म्हणत असते की तुम्ही माझ्या भावनांचा छळ केलेला आहे, केणार नाही। तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट खूपच जबरदस्त असणार आहे। हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, विक्रम कारखाने समजावून सांगत असतात की तारिणीला आता काही झालं तरी मिशन तिरंगा आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे, कारण ह्या देशात खूप लोकांचे आयुष्य बिघडत चाललेली आहे। त्यामुळे आपल्याला हे मिशन तिरंगा सक्सेसफुल करावंच लागेल। त्यासाठी आपल्याला काही सर तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी मिशन तिरंगा सक्सेसफुल करून राहणारच। आता सर म्हणतच तारिणी, म्हणूनच तुझी निवड करण्यात आलेली आहे, कारण तू एक साधी सरळ मुलगी दिसते, पण तुझं ऑब्झर्वेशन, तुझं कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आहे। मला माहिती आहे एखादं काम तू ठरवलं तर करून दाखवणारच, ही जिद्द मला खूप आवडते। त्यामुळे मी तुला हे काम दिलेलं आहे। आता म्हणूनच तुला आता सगळे सवयी तुझ्या बदलून घ्याव्या लागतील। तुला आता इकडची सवय करून घ्यावी लागेल। येथील खाणं पिणं, येथील कपडे, सगळं काही तुला इथे असल्यासारखं वागावं लागेल। तू इथे अमृतसर काळजी करू नका, मी बरोबर इथे ऍडजस्ट होईल। तर आता ऑफिसर म्हणत असतात की तारिणी, हो मला माहिती आहे तू नक्कीच ऍडजस्ट होशील, पण तू जरी साधी मुलगी असली तरी आम्हाला तुझ्या सिक्युरिटीची काळजी घ्यावी लागेल। तुझ्यासाठी आता लपून छपून सिक्युरिटी सुद्धा आली आहे। तर आता तारिणी म्हणत असते की सर, मला सिक्युरिटीची गरज नाही, मला या मिशन तिरंगासाठी मला मरण जरी आलं तरी मी ते माझं भाग्य समजेल, पण ह्या देशाची वाट लावण्याचं ज्या लोकांनी ठरवलेलं आहे त्या लोकांना मात्र मी सोडणार नाही। इकडे आता ऑफिसर सांगत असतात की मुंबईवरून एक खबर आली आहे, तुझ्या क्राईम ब्रँच युनिटची टीमला जे मॅडम खूप त्रास देत आहेत। त्यांना सारखी कुणकुण लागलेली आहे की तू कोणत्या तरी मिशनवर गेली आहेस, म्हणून ते सारखं त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि जे मॅडमने हे कधीच कळता कामा नये की तू मिशन तिरंगावर आली आहेस, कारण जे मॅडम पूर्णपणे करप्ट आहेत। त्या काही करू शकतात, त्या देशद्रोहींची मदत सुद्धा करू शकतात। त्यामुळे मी तुला ही संधी दिली आहे, कारण मला माहिती आहे तुझ्या एवढी प्रामाणिक मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही, जी आपल्या देशाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते। तर इकडे आता तारिणी म्हणत असते की हो सर, मला आधी जे मॅडमचा खूपच अभिमान वाटायचा, हो म्हणूनच मला असं वाटते की जे मॅडमला माझ्याबद्दलची कोणतीही माहिती समजू नये। ऑफिसर म्हणत असतात की पण ह्या सगळ्यात तुझ्या टीमला त्रास होतोय,
तर आता तारिणी म्हणत असते की सर तुम्ही काळजी करू नका, तिथे एक ऑफिसर आहे, ते नक्कीच जे मॅडमला शांत करतील. त्यावेळी आता ऑफिसर विचारत असतात की कोण. त्यावेळी आता तारिणी सांगत असते की माझा नवरा केदार, तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्याचा माझ्यावरती संपूर्ण विश्वास आहे आणि मी कुठे गेली हे तो कधीही जे मॅडमला कळू देणार नाही ह्याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, आपण इकडे पाहतो तर केदारने तारिणीच्या नावाने सुपारी बांधून पूजा पूर्ण केली आहे. खरं तर इकडे तारिणी नसताना बायकोचं सगळं काही कर्तव्य एका नवऱ्याने पार पाडलेलं आहे केदारचं. तर मित्रांनो, त्यामुळे आता पद्मिनी निशीचा तर राग अनावर झालेला आहे. त्यांची बोलती तर बंदच झाली आहे. तर दयानंद कौशिकीला केदारचा खूपच अभिमान वाटत असतो. कौशिकीला तर खूपच कौतुक वाटत असते. केदार आपल्या बायकोसाठी किती आणि काय काय करतो. दोघांमध्ये किती प्रेम आहे, किती अतूट विश्वास आहे. दोघे जण जरी सोबत नसले तरी एकमेकांची साथ सोडत नाही. या गोष्टीचं तिला खूपच भारी वाटत असते. आणि खरंच तारिणी खूपच नशीबवान आहे. तिला केदार सारखा नवरा मिळाला आहे. तारिणी सुद्धा खूप नशीबवान आहे आणि ज्याला तारिणी सारखी हुशार गोड मुलगी बायको म्हणून लाभली आहे. तर मित्रांनो, इकडे जे सांगत असतात की पूजा संपन्न झाली, या पूजेमुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. तर मित्रांनो, आता सगळे संकट टळी असं सगळ्यांना वाटत असतं. पण मात्र इकडे कौशिकीला कसली तरी कुणकुण लागलेली असते. तिला तारिणीची खूपच काळजी वाटत असते. ती म्हणत असते की केदार, मला तारिणीची खूपच काळजी वाटते. तारिणीवर कोणतं संकट तरी जरी बोलत असला ना की तारिणी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, ती सुखरूप आहे, पण मला का कोणास ठाऊक तुझ्यावर विश्वासच बसत नाही. मला असं वाटते तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. मला तारिणीची खूप काळजी वाटते. केदार लाव ना. केदार तारिणीला ऐकलं असं म्हटल्यावर तिकडे केदार आता खूप गडबडला आहे. आता तारिणीचा फोन बंद आहे आणि ती मग आता तारिणी आणि कौशिकी ताईचं बोलणं कसं करून द्यायचं ह्या टेन्शन मध्ये तो आता आहे. तर आता केदार सांगत असतो की ताई तिचा फोन लागत नाहीये, तिचा फोन बंद आहे. त्यावर कौशिकी म्हणत असते की केदार तू खरं बोलतोयस का? मला वाटते की तू आमच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, इकडे आता जे विचार करत असते की तारिणी नेमकी गेली कुठे. ती आता सगळीकडे चौकशी करते पण तारिणीला काहीच कळत नाही. त्यावेळी मित्र येतं की मिशन तिरंगा अमृतसरला जाण्याची संधी आधी मला दिली होती आणि मी ती संधी नाकारली, म्हणून विक्रम कारखाने सरांनी तारिणी तिरंगावर पाठवलं नाही ना. तर मित्रांनो, असं त्यावेळी ते आता अंदाज लावते आणि ती म्हणत असते की नक्कीच तारिणी तिकडेच घेतलं की ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. पण तारिणी एवढी बेजबाबदार मुलगी नाहीये की ती तिचं काम सोडून, कुटुंब सोडून तिच्या मैत्रिणीकडे निघून जाईल. ती नक्कीच अमृतसरला गेली आहे. काहीतरी युक्ती करावी लागेल ज्यामुळे तारिणी धावत पळत इकडे येईल. असं म्हणून आता जे मॅडम आणि ती सांगत असते की तारिणीची आणि मला तर माहितीच आहे तारिणीच्या आईवर लाच घेतल्याचा आरोप लागला होता, त्यामुळे तिने आत्महत्या केली. आता ह्या गोष्टीचाच मी फायदा घेऊन तारिणीला कॉल लावते. तारिणीपर्यंत हा संदेश पोहोचवायला सांगते की तिची आई आणि तिच्या आईने आत्महत्या केली नव्हती, ते फक्त एक नाटक होतं, ते फक्त एक प्रदर्शित केलेले चित्र. असा मेसेज आता जे मॅडम अमृतसरला तारिणीकडे पोहोचवते. त्यावेळी मित्रांनो, आता तारिणीला हे ऐकताच खूप मोठा धक्का बसतो. तिला कळतं की आपली आई जिवंत आहे. तारिणीच्या मनात आता प्रश्न निर्माण झालेले आहेत. माझी आई जिवंत आहे, मग इतकी वर्ष ती कुठे होती आणि ती कशी आहे आणि ती कुठे आहे. तर मित्रांनो, आता ती आपलं मिशन अर्धवट सोडून इकडे मुंबईला येते आणि सगळीकडे ती शोध घेण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तिला समजतं की हे सगळं जे मॅडमने मुद्दामूनच केलं आहे, कारण तारिणी तिकडे मिशन तिरंगावर गेली आहे आणि ही गोष्ट काय जे मॅडमला पटलेली नाही. त्यामुळे मुद्दामूनच तारिणीला त्रास देण्यासाठी आणि विक्रम कारखाने तारिणीकडून ही संधी काढून घेण्यासाठी हे मुद्दामूनच जे मॅडमने केलेले आहे. तर मित्रांनो, हे सगळं काही आता तारिणीला समजतं. त्यावेळी मित्रांनो, आता तारिणीचा राग अनावर होतो. तारिणी जे मॅडमला म्हणत असते की मॅडम तुमची हिंमत कशी झाली, तुम्ही माझ्या भावनांशी खेळला आहात, तुमच्यामुळे मी माझं मिशन अर्धवट सोडून आले, तुम्ही का केलं हे. माझी आई जिवंत आहे, मग कुठे आहे. तर आता जे मॅडम म्हणत असते की हे सगळं काही नाटक होतं, यावी म्हणून मी हे सगळं केलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता तारिणीचा राग अनावर होतो आणि तारिणी सनसनी जे मॅडमच्या कानाखाली वाजवते. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.